नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, थेट जमिनी विकणारे प्रकल्पग्रस्त नाहीत असं म्हणणं महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आलेलं आहे. तर त्याबद्दल आपण जर प्रकल्पग्रस्त असाल किंवा आपली जमीन जर शासनाने घेतलेली आहे किंवा अधिकृत केलेली आहे, रोडमध्ये गेलेली आहे, मेट्रोमध्ये गेलेली आहे किंवा कोणत्याही कामासाठी शासनाने घेतलेले असेल तर त्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जेणेकरून प्रकल्पग्रस्त जर सर्टिफिकेट असेल तर शासनाकडून आपल्याला नोकरीत 5% आरक्षण असतं हे आपल्याला माहीत असेलच. तर जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं झालं तर थेट जमिनी विकणारे प्रकल्पग्रस्त नाहीत असं म्हणणं शासनाचं म्हणणं आहे. तर त्याबद्दल आपण पाहूया सविस्तर माहिती की भूसंपादन कायद्याऐवजी खरेदी विक्री करार करून किंवा खाजगी वाटाघाटीद्वारे समृद्धी महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, औद्योगिक वसाहतीकरिता जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्यास महसूल विभागाने नकार दिला आहे स्पष्ट. तर थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची जर जमीन महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, औद्योगिक वसाहत MIDC करता जर जमिनी दिला असाल तुम्ही, तर त्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळणार नाही, तुम्ही पात्र नाही असं स्पष्ट महसूल विभाग महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेलं आहे. तर त्याबद्दल आपण पुढे माहिती पाहूया की असे जमिनीधारक सरकारी नोकरीतील 5% आरक्षणासाठीही पात्र नसल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 5% आरक्षण आणि प्रकल्पग्रस्ताचा कोणताही लाभ मिळणार नाही असं स्पष्ट शासनाने म्हणलेलं आहे. आणि पुढे पाहूया की त्यामुळे आता नवीन वादाला तोंडी फुटण्याची शक्यता आहे असं, कारण की खूपच प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रात किंवा भरपूर जणांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्यांना प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट पाहिजे, जेणेकरून शासनात जे नोकरी करण्याची संधी किंवा जमीन गेल्यामुळे आपल्याला लाभ मिळू शकतो. तर प्रकल्पग्रस्तांकरिता पुनर्वसन अधिनियमानुसार सरकारी नोकरीत 5% आरक्षण आहे आणि मात्र थेट खरेदी विक्री करारांद्वारे प्रकल्पांना जमिनी देणारे हे प्रकल्पग्रस्त असल्याचा दावा करत प्रमाणपत्र आणि त्या आधारे प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव असलेले 5% आरक्षण मिळण्याची मागणी करत आहेत आणि त्यामुळे ही बाब स्पष्ट करावी लागत असल्याची माहिती महसूल विभागाने सांगितलेली आहे. तर आपण पाहूया की भूधारक थेट वाटाघाटी करून खाजगी विकास कामाला किंवा सरकारला जमिनी विकतात. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसाठीच्या नोकरीतील 5% आरक्षणासाठीही ते पात्र नाहीत असं स्पष्ट म्हणणं आहे. आणि भूसंपादनानंतरचा जन्म असल्यास जे प्रकल्पबाधिताच्या मुलांबरोबरच नातवंडे, पतवंडे यांना अधिकार नाकारण्याचे प्रकार होतात. त्यामुळे प्रकल्पबाधितांच्या कुटुंबातील संबंधित व्यक्तीचा जन्म भूसंपादनानंतरचा असला तरी हे कारण गैरलागू असून त्याला अपात्र ठरवू नये असे आदेश देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, जर तुमच्याकडं ऑलरेडी जर प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट असेल आणि तुमचे जे नातवंडे, पतवंडे असतील तर त्यांना अधिकार आहे असं सरकारनं म्हणलं आहे. पण जे थेट खरेदी विक्रीत आहेत सरकारबरोबर किंवा ज्यांची जमिनी थोडक्यात सांगायचं झालं तर समृद्धी महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, MIDC किंवा आता जो महाराष्ट्रात आता नवीन जो रोड होत आहे एक्सप्रेसवे, नागपूर ते गोवा एक्सप्रेसवे, जो शक्तिपीठ एक्सप्रेसवे नावानं ओळखला जातो, तर त्याचा आराखडा किंवा त्याचे सर्वे होत आहेत आपल्याला माहीत असेलच. तर त्या रोडला जर आपली जमीन जर गेली असेल तर त्या जमिनी जर तुम्हाला त्या रोडला जर जमीन गेली असेल तर त्यानुसार त्यासाठी तुम्हाला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळणार नाही असं महसूल विभागानं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर अशी ही थोडक्यात माहिती होती मित्रांनो. त्याबद्दल तुम्हाला खाली काय वाटतं ह्या सरकारच्या निर्णयानुसार खाली कमेंट करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.